आज ना कोळंबी घालून पापलेटचं भरीत करूया। तर त्यासाठी पापलेट कट करून आणलेले आहेत, त्यांना पॉकेट करून घेतलेले आहेत। मीठ आणि कोकमाचा आगळ लावून त्यांना 5 मिनिटे मॅरिनेशनला ठेवूया। कोळंबीचे तुकडे करून घेऊया। हिरव्या वाटणाची तयारी करायला घेऊया। थोडीशी कोथिंबीर, 3-4 मिरच्या, 15-16 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच होईल इतकं आलं, थोडीशी मिरपूड घालूया, साधारणतः 1 चमचा होईल इतकी, आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे मी प्रेस्टिजच्या मिक्सरचा वापर केलेला आहे, मस्त फाईन पेस्ट होते। आता थोडीशी पेस्ट यामधली काढून ठेवूया आणि बाकीच्या पेस्टमध्ये आपण भाजलेलं खोबरं घालून ते वाटून घेऊया। इथे मी 30-40 ग्राम खोबरं घेतलेलं आहे, मस्त फाईन पेस्ट करून झाली आहे। आता जी बाजूला ठेवलेली होती पेस्ट ती माशांना लावून घेऊया। लावून झाल्यानंतर त्यामध्ये आगरी मसाले घालूया। 2 चमचे आगरी लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून ते माशाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पॉकेटमध्ये सुद्धा लावून घेऊन हे मासे मॅरिनेशनसाठी 10 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। आता जे खोबरं घालून वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये परतून घेऊया। परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, गरम मसाला आणि मीठ घालून त्यामध्ये कोळंबीचे तुकडे घालून घेऊन मस्त परतून घेऊया आणि 3-4 मिनिटं वाफेवर शिजायला ठेवूया। 3-4 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे आणि कोळंबी छान शिजलेली आहे। आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवूया। इकडे माशांना मॅरिनेशनला ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत आणि सारण देखील गार झालेलं आहे। आता हे सारण आपण माशांमध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घेऊया। जे आपण तयार केलेलं सारण आहे ते 2 माशांसाठी पुरेसं आहे। आता ते भरून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, नाहीतर फ्राय करताना सारण बाहेर येईल। तर आता एक मासा भरून झालाय, दुसरा देखील भरून घेऊया। भरून झाल्यानंतर तव्यामध्ये तेल घालून चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये पापलेट सोडूया। पापलेट सोडल्यानंतर 3-4 मिनिटं खालच्या बाजूने मंद आचेवर फ्राय करून घेऊया। 3-4 मिनिटं झाल्यानंतर पापलेट उलटून घेऊया। उलटल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूने 3-4 मिनिटं फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे पापलेटचं भरीत तयार झालेलं आहे। तुम्हाला आवडली का रेसिपी?